आज मी बनवते आहे मालवणी बांगडा कढी. बांगडे आणल्याबरोबर ताटात ओतून थोडंसं मीठ लावून ठेवलं. 7-8 संकेश्वरी मिरच्या आणि 1 चमचा धणे धुवून एका वाटीत ठेवून दिलं. 1 वाटी खोबरं, 1 छोटा कांदा, 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि मोजून 5 तिरफळं एवढा मसाला आपल्याला लागणार. सर्वप्रथम मिरची, धणे, आलं, लसूण आणि तिरफळं यांची बारीक पेस्ट करून घ्यायची. नंतर खोबरं आणि कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची. मालवणी मच्छी कढीचं वाटण कधी पण एकदम बारीक पेस्ट पाहिजे. आदल्या वेळेत मी बांगडे धुवून त्याला थोडं हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट लावून ठेवलं होतं. तुपातलं 1 चमचा तेल गरम झाल्यावर राई, कढीपत्ता व नंतर कांदा टाकून परतून घेतला. मच्छी कढीचा कांदा जास्त ब्राऊन करायची गरज नसते. कांदा ब्राउनिश व्हायच्या अगोदरच वाटण टाकून 5 मिनटं परतून घ्यायचं. हळद, मीठ, 4-5 कोकम आणि गरजेपुरतं पाणी घालून कढीला चांगला कड आणायचा. इथे गॅस स्लो करायचा आणि बांगडे सोडायचे. बांगडे सोडून अजून एक कड आला की गॅस बंद करायचा. थोडी बारीक केलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं. 10 मिनिटांनी कढी सर्व करायला रेडी आहे. धन्यवाद.